अनिरुद्धने 2010 मध्ये म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू केली। त्याने लार्ज कॅप आणि मल्टी कॅप फंड्समध्ये SIP केली होती। त्यातून त्याला 15% जास्त रिटर्न मिळाला आहे। अमेरिकेत सध्या अनेक गुंतवणूकदार ETF मध्ये गुंतवणूक करतायत असं अनिरुद्धच्या एका मित्राने त्याला सांगितलं, म्हणून त्याने ETF बद्दल माहिती जमा करायला सुरुवात केली। अमेरिकेप्रमाणे भारतात देखील ETF ची लोकप्रियता आता वाढतीये। नोव्हेंबर 2023 मध्ये मिराई ॲसेट म्युच्युअल फंडने डिकोडिंग ETF परसेप्शन्स नावाने एक सर्वेक्षण केलं। भारतातले गुंतवणूकदार ETF मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतायत असं या सर्वेमधून देखील समोर आलंय। मिराई ॲसेट म्युच्युअल फंडने भारतातल्या 15 मेट्रो आणि टियर 2 शहरांमध्ये 2000 पेक्षा जास्त लोकांना प्रश्न विचारून हा सर्वे केला। 60% लोकांना ETF बद्दल सविस्तर माहिती आहे असं या सर्वेतून समोर आलंय। पण ETF मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत, आपण त्यात गुंतवणूक करावी का आणि ETF मध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेऊया। ETFला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिलाय। यामागे 2 प्रमुख कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे लिक्विडिटी। ETF मधून कधीही पैसे काढून घेता येतात। दुसरा अतिशय महत्त्वाचा फायदा म्हणजे ETF ट्रेड करण्यासाठी खूप कमी खर्च येतो। ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड। या नावातून आपल्याला लक्षात येईल की एक्सचेंजवर ट्रेड होणारे हे फंड आहेत। म्हणजेच गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा डीमॅट अकाउंटमधून ETFची खरेदी विक्री करू शकतात। इंडेक्स फंडची खरेदी किंवा विक्री केली तर युनिट किंवा पैसे मिळायला 1 ते 2 दिवस जातात। मात्र ETF लगेच खरेदी करता येतात आणि ते विकले तर पैसेही लगेच जमा होतात। गुंतवणूकदार शेअर्सप्रमाणे ETFची खरेदी विक्री करू शकतात। ETF हे पॅसिव्ह फंड असतात, म्हणजेच ते एखाद्या इंडेक्स, थीम, कमोडिटी किंवा बॉन्डला कॉपी करतात। त्यामुळे त्या इंडेक्स, कमोडिटी किंवा बॉन्डमध्ये जसे चढ उतार होतील तसेच चढ उतार ETFच्या किमतींमध्ये होतात। निफ्टी ETF, निफ्टी हेल्थकेअर ETF, मिड कॅप ETF हे इक्विटी ETFचे काही प्रकार आहेत। निफ्टी मिड कॅप इंडेक्स किंवा इतर इंडेक्सवर आधारित ETF त्या इंडेक्समध्ये असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात। ETFला इंडेक्स एवढाच रिटर्न मिळवायचा असतो, त्यामुळे इंडेक्समध्ये असणाऱ्या वेटेजनुसारच शेअर्स खरेदी केले जातात। इक्विटीज नव्हे तर ETFच्या माध्यमातून सोनं, चांदी, बॉन्ड्स किंवा अमेरिकेसारख्या इतर शेअर मार्केटमध्ये सहज गुंतवणूक करता येते। सध्या अनेक गुंतवणूकदार गोल्ड आणि सिल्वर ETFमध्ये गुंतवणूक करतात। नुकतेच टाटा म्युच्युअल फंडने गोल्ड ETF आणि सिल्वर ETFचा NFO लॉन्च केला आहे। ज्या प्रकारे शेअर्स खरेदी केल्यावर ते डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतात, त्याच प्रकारे ETFs डीमॅटमध्ये जमा होतात। गुंतवणूकदार त्यांना पाहिजे तेव्हा ETF विकू शकतात। विशेष म्हणजे या ETFवर कर्ज देखील मिळवता येतं। अनेक ट्रेडर्स ETF प्लेज करून त्यावर मार्जिन मिळवतात आणि त्या मार्जिनवर ट्रेडिंग करून चांगला प्रॉफिट कमवतात। आता ETFवर किती टॅक्स भरावा लागतो ते जाणून घेऊया। इक्विटी ETFवर शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंडप्रमाणे कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। गुंतवणूकदारांनी 1 वर्षाच्या आत प्रॉफिट बुक केला तर त्यांना 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। 1 वर्षानंतर प्रॉफिट बुक केला तर 1 लाखापर्यंतच्या नफ्यावर कोणताही कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत नाही। मात्र 1 लाखापेक्षा जास्त नफा असेल तर त्यावर 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। तर दुसऱ्या बाजूला गोल्ड, सिल्वर किंवा आंतरराष्ट्रीय ETF मधून मिळालेला नफा गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात जोडला जातो आणि त्यावर गुंतवणूकदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार इन्कम टॅक्स भरावा लागतो। ETF ज्या इंडेक्स, कमोडिटी किंवा बॉन्डवर आधारित आहेत, त्या इंडेक्स, कमोडिटी किंवा बॉन्डने जेवढा रिटर्न दिला आहे, साधारण तेवढाच रिटर्न ETFवर मिळतो। जर ETFमध्ये कमी रिटर्न मिळाला तर त्याला ट्रॅकिंग एरर म्हणतात। ETFचा ट्रॅकिंग एरर जेवढा कमी असेल तेवढा तो ETF चांगला आहे असं म्हणता येईल। ज्यांना इक्विटी, कमोडिटी किंवा बॉन्ड्समध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांना पोझिशनल ट्रेडिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी ETF हा नक्कीच चांगला पर्याय आहे। म्हणूनच तुम्ही अजून ETFमध्ये गुंतवणूक केली नसेल तर पोर्टफोलिओचा काही भाग ETFमध्ये ॲलोकेट करू शकता।